नमस्कार मित्रांनो, जी एस टॉपर अकॅडमीमध्ये पोलीस भरती 2021 सराव प्रश्नपत्रिका भाग 2 आज आपण मराठी व्याकरणाच्या संदर्भात महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी लिंगवचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता? पर्याय 1 सुंदर, पर्याय 2 कडू, पर्याय 3 रानटी, पर्याय 4 शहाणा. त्याचं अचूक उत्तर आहे शहाणा. प्रश्न क्रमांक 2. यव, फक्कड, खाशी, छान, वाहवा, भले यापैकी किती विरोधीदर्शक अवयवे आहेत? पर्याय 1 5, पर्याय 2 4, पर्याय क्रमांक 3 1, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. मित्रांनो, वरील सर्व हे विरोधीदर्शक अवयवे आहेत. प्रश्न क्रमांक 3. वेदश्री चित्रे काढीत आहे या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 2 पूर्ण वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 3 रीती वर्तमान काळ, पर्याय क्रमांक 4 उद्देश्य वर्तमान काळ. वाक्यात दर्शवल्याप्रमाणे वेदश्री चित्रे काढीत आहे याचा अर्थ ते वाक्य अपूर्ण आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 अपूर्ण वर्तमान काळ हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. आंबे या शब्दाचे वचन बदलून येणारे खालीलपैकी रूप कोणते? पर्याय क्रमांक 1 आंबा, पर्याय क्रमांक 2 आंबे, पर्याय क्रमांक 3 आंबी, पर्याय क्रमांक 4 आंबू. त्याचं अचूक उत्तर आहे आंबा. प्रश्न क्रमांक 5. खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता? माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगत आहेत. पर्याय क्रमांक 1 उद्देशबोधक उभयान्वी अव्यय, पर्याय 2 नूतनत्वबोधक उभयान्वी अव्यय, पर्याय 3 परिणामबोधक उभयान्वी अव्यय, पर्याय क्रमांक 4 स्वरूपबोधक उभयान्वी अव्यय. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 परिणामबोधक उभयान्वी अव्यय हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे? पर्याय 1 आज्ञार्थी, पर्याय 2 उद्गारार्थी, पर्याय क्रमांक 3 विधानार्थी, पर्याय क्रमांक 4 प्रश्नार्थी, पर्याय क्रमांक 3 विधानार्थी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला या वाक्यातील अंत या शब्दाला वाक्य पृथक्करणात डॅश डॅश म्हणतात. पर्याय 1 उद्देश्य, पर्याय 2 उद्देश्य विस्तार, पर्याय 3 क्रियापद, पर्याय 4 विधानपूरक. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे उद्देश्य. प्रश्न क्रमांक 8. रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी डॅश डॅश असते. पर्याय 1 नपुंसकलिंगी, पर्याय 2 पुल्लिंगी, पर्याय क्रमांक 3 स्त्रीलिंगी, पर्याय 4 अनेकलिंगी. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 नपुंसकलिंगी हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. उभयान्वी अव्ययीभाव समासात डॅश डॅश असते. पर्याय 1 पहिले पद महत्त्वाचे असते, पर्याय 2 दुसरे पद महत्त्वाचे असते, पर्याय 3 दोन्ही पदे महत्त्वाची असतात, पर्याय 4 दोन्ही पदांनी सूचित केलेले वेगळेच पद महत्त्वाचे असते, पर्याय क्रमांक 1 पहिले पद महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 10. वाक्यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर डॅश डॅश हे विरामचिन्ह वापरतात. पर्याय 1 पूर्णविराम, पर्याय 2 प्रश्नचिन्ह, पर्याय 3 उद्गारचिन्ह, पर्याय 4 अपूर्णविराम, पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्ह हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. वाक्यातून जिज्ञासा, कुतूहल, जाणून घेणे असा अर्थ विचारला जात असेल तर डॅश डॅश हे विरामचिन्ह वापरतात. 1 पूर्णविराम, 2 प्रश्नचिन्ह, 3 उद्गारचिन्ह, 4 विचारचिन्ह विराम.
तर प्रश्नचिन्ह हे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा. भावे प्रयोगात क्रियापद नेहमी डॅश डॅश असते. पर्याय 1 नपुंसकलिंगी, पर्याय 2 पुल्लिंगी, पर्याय 3 स्त्रीलिंगी, पर्याय 4 अनेकलिंगी. पर्याय क्रमांक 1 नपुंसकलिंगी हे याचे अचूक उत्तर आहे. नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना डॅश डॅश असे म्हणतात. पर्याय 1 वचन, पर्याय 2 लिंग, पर्याय 3 अव्यय, पर्याय 4 विभक्ती. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. पुढील शब्दांचे अनेकवचनी रूप ओळखा. शब्द लेखणी. पर्याय 1 लेखणे, पर्याय 2 लेख, पर्याय 3 लेखण्या, पर्याय 4 लेखी. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 लेखण्या हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द 3 वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय लिहा. पर्याय 1 कन्या, दुहिता, पोरगी, बेटी. प्रश्न 2 रुमाल, पागोटे, पगडी. प्रश्न 3 लोटा, लोटी, लाटणे. पर्याय 4 झरा, ओढा, नदी. मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 रुमाल, पागोटे, पगडी हे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. मुले गडावर चढतात या वाक्याचे वर्तमान काळी नकारार्थी रूप शोधा. पर्याय 1 मुले गडावर चढत नाहीत. पर्याय 2 मुले गडावर चढली नव्हती. पर्याय 3 मुले गडावर चढणार नाहीत. पर्याय 4 मुले गडावर चढत नसतील. पर्याय क्रमांक 1 मुले गडावर चढत नाहीत हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश उद्गारार्थक चिन्ह धोनी आऊट झाला. पर्याय 1 अरे रे, पर्याय 2 बाप रे, पर्याय 3 अहो, पर्याय 4 अबब. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे अरे रे, धोनी आऊट झाला. प्रश्न क्रमांक 18. उहू या अव्ययातून खालीलपैकी कोणता भाव व्यक्त होतो. पर्याय 1 विरोध, पर्याय 2 तिरस्कार, पर्याय 3 शोक, पर्याय 4 यापैकी नाही. मित्रांनो, विरोध हा अचूक पर्याय व उत्तर या प्रश्नाचे आहे. प्रश्न क्रमांक 19. अधोरेखित वाक्याची जात ओळखा. आम्ही जाऊ नाहीतर राहू, तुला काय त्याचे. पर्याय 1 प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्यय. पर्याय 2 समुच्चयबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय 3 विकल्पबोधक उभयान्वी अव्यय. पर्याय 4 उद्देशबोधक उभयान्वी अव्यय. मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 विकल्पबोधक उभयान्वी अव्यय हे याचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. शब्दयोगी अव्यये वाक्यात स्वतंत्रपणे येतात तशीच विभक्ती प्रत्ययी स्वतंत्रपणे येऊ शकतात. उत्तरांचा योग्य पर्याय सांगा. पर्याय 1 हे संपूर्ण विधान चूक आहे. पर्याय 2 विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. पर्याय 3 विधानांचा उत्तरार्ध बरोबर आहे. पर्याय 4 हे संपूर्ण विधान बरोबर आहे. मित्रांनो, याचं अचूक उत्तर आहे 2 विधानांचा पूर्वार्ध बरोबर आहे. मित्रांनो, पुढील सराव प्रश्नपत्रिकेच्या अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा.